मित्रांनो, रशियानंतर भारताचा सर्वात विश्वासू मित्र जर कोण असेल तर तो आहे इस्रायल। हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। संकट काळामध्ये भारताने इस्रायलला आणि इस्रायलने भारताला संरक्षण क्षेत्र असेल, टेक्नॉलॉजी असेल किंवा अन्य गोष्टींमध्ये वेळोवेळी मदत केली आहे। पाकिस्तान अण्वस्त्रांनी पहिल्यांदा चाचणी जेव्हा करणार होता त्यावेळेला इस्रायलच भारतासाठी पाकिस्तानवर हवाई हल्ले करणार होता। आज या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे। भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण संबंधांनी आता एक नवा टप्पा गाठलाय। नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण करारानुसार इस्रायल लवकरच भारताला 2 अत्यंत शक्तिशाली क्षेपणास्त्र पुरवणार आहे। विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राचे उत्पादन भारतातच केले जाणार, ज्यामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला आणखी बळ मिळणार आहे। तर आता हा महत्त्वाचा करार आहे। काय हा करार आहे तेही समजून घेऊयात। तर एअर लोरा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ही इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजची प्रगतशील बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची एक टेक्नॉलॉजी आहे। आइस ब्रेकर क्रूज क्षेपणास्त्र आहे। राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टमनं विकसित केलेली ही क्षेपणास्त्रे सुमारे 300 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात। ही क्रूज मिसाईल जमीन आणि समुद्रातील लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या परिस्थितीतही प्रभावीपणे काम करण्यासाठी ओळखली जाते, ज्यामुळे भारतीय नौदल आणि वायुदलाची क्षमता आता वाढणार आहे। आणि याच्या रेडियसमध्ये चीन आणि पाकिस्तान हे 2 देश येतात, त्यामुळे आता भारतीय लष्कर याचं बळ आणखी वाढतंय आणि इस्रायल सारखा जो मित्र भारताला मिळाला आहे त्यामुळे भारताची जागतिक पातळीवर जी संबंध प्रस्थापित करण्याची जी शक्ती आहे, की ती ओळख आहे, ती पण डेमोक्रेटिक जी स्ट्रॅटेजी म्हणतो आपण, ती पण बळकट होताना दिसते। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।